300 gigaबाईट किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे, तो डेटा उपलब्ध व्हावा. आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणं हे सरकारला शक्य नाही. आणि सबंध माहिती बाहेर यायला, ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ, व्हिडिओ आहेत. त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. परंतु जगातले सर्व पत्रकार, आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे. ते लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल. अमेरिकन संसद, त्याला US काँग्रेस म्हणतात, तर US काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी जवळजवळ एकमताने ह्या सगळ्या एप्स्टीनचा पुरावा, एप्स्टीन फाईल्स प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला. नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असं हे नुसतं लेखी मागणी नव्हती केली, तर तो अमेरिकन संसदेने, US काँग्रेसने पारित केलेला कायदा होता, ज्यावर प्रेसिडेंट ट्रम्प यांना स्वाक्षरी करावी लागली. आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. हा कायदा 19 नोव्हेंबरला अस्तित्वात आला. त्या कायद्यामध्ये एक महत्वाचं कलम आहे की पुढच्या 30 दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत. हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं तो सर्चेबल आणि मशीन रिडेबल पाहिजे. म्हणजे अमेरिकेच्या सामान्य नागरिकाला देखील हा 300 gigaबाईट किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे, तो डेटा उपलब्ध व्हावा. आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणं हे सरकारला शक्य नाही. म्हणून काल 19 डिसेंबरला 30 दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली. अगदी संध्याकाळपर्यंत बरीचशी माहिती आलेली आहे. आता ती माहिती शोधणं, त्याला सर्च करणं, कोणाकोणाची नावं आहेत, काय हे काम आहे, ज्याला अनेक दिवस, अनेक आठवडे लागू शकतात. आणि ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे. आणि अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसने सांगितलं की आम्हाला ही माहिती, सर्व माहिती खुली करायला काही आठवडे लागतील. आणि सबंध माहिती बाहेर यायला, ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ, व्हिडिओ आहेत. त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत. त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे की आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते, पण आमचं समाधान होईल असं मला वाटत नाही. अमेरिकन सरकारकडून, प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो. तर जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. मी आपल्याला सांगितलं होतं की आजी खासदार आहेत. त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे. आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी, जो ट्रम्प यांचा सल्लागार होता, स्टीव्ह बॅनन नावाचा, विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं. एप्स्टीनकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची गाठ होईल का. नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत. तर मोदींचं आणि एप्स्टीनचं काय नातं आहे की जो एप्स्टीन मोदींची कोणाशीही अपॉइंटमेंट घडवू शकतो, याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल. त्याचबरोबर एक माजी खासदार आणि मोठे उद्योगपती आदिल अंबानी यांचे नाव आहे. आणि एक अमेरिकेत राहणारे आरोग्यविषयक एक वडील व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव भारतीय मुलाचे, भारतीय वंशाचे व्यक्ती आहे, त्यांचंही नाव आहे. पण अजून फोटोग्राफ्स वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ्स असे काही पुढे अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत. त्याचे आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाकडून शोध चाललेला आहे. भारतात देखील शोध चालला आहे, कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे. तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे. त्याकरता अमेरिकन सरकारने एक वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हणून. त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे तिथं
वेबसाईट आहे. त्यामध्ये एक वेबसाईट एप्स्टीनची आत्महत्या झाली त्यावेळेचं CCTV फुटेज आहे. त्यावेळेचे सगळे पोलीस यंत्रणा काय करत होती याची जी माहिती आहे. नंतर आतापर्यंत जे 2 खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला, त्या महिलांची साक्ष आहे. तर प्रचंड मोठं अशी सामुग्री म्हटलं, डिजिटल सामुग्री उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही काळ लागेल, परंतु जगातले सर्व पत्रकार, आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे. ते लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल.